During the last lecture, we have introduced the topic animal tissue. And from this lecture, we are going to start actually the topic animal tissue. ओके म्हणजे मागच्या लेक्चरला आपण या टॉपिकचे ॲनिमल टिश्यूचे इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता की ॲनिमलची बॉडी ही कशापासून बनलेली आहे आणि त्याचा जो बेस आहे तो सेलपासून बनलेला आहे. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सगळ्यात बेसिक युनिट कोण आहे तर सिंगल सेल आहे. ओके, सेल्सपासून टिश्यू तयार होतात, टिश्यूपासून ऑर्गन तयार होतो, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीम्स एकत्रित कोऑर्डिनेशनमध्ये काम करतात आणि बॉडी तयार होते. सो हे इंट्रोडक्टरी पार्ट आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. तर इथं ॲक्च्युअल आपण ह्या टॉपिकला स्टार्ट करूया. तर त्याच्या आधी आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात हिस्टॉलॉजी. ओके, हा वर्ड तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल किंवा काही जणांना माहितीही असेल. ओके, व्हॉट इज हिस्टॉलॉजी? द स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज histology. That means the study of structure and arrangement of the tissue. बघा इथं काय सांगितलेलं आहे, ॲनिमलच्या टिश्यूचा स्ट्रक्चरल आणि अरेंजमेंट कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची अरेंजमेंट कशी आहे, या स्टडीला काय म्हणतात तर हिस्टॉलॉजी असे म्हणतात. आणि या हिस्टॉलॉजीमुळेच आपल्याला ॲनिमलचे वेगवेगळे टिश्यूज समजलेले आहेत किंवा आपण ते समजणार आहोत. ओके, सो हिस्टॉलॉजी इज द मेन पार्ट टू स्टडी द ॲनिमल टिश्यू. ओके, म्हणजे हिस्टॉलॉजी म्हणजे आपण काय सांगितलं, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ द टिश्यू इज कॉल्ड ॲज हिस्टॉलॉजी. ओके, मग ह्या हिस्टॉलॉजीमुळे काय झालं की ॲनिमल टिश्यूमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू प्रेझेंट आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. आणि मग ह्या हिस्टॉलॉजीला इंट्रोड्यूस कोण केलं तर सायंटिस्ट मॅरी फ्रान्सिस झॅव्हियर. ओके, इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ हिस्टॉलॉजी. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फ्रंट पेजला फर्स्ट पेजला ॲनिमल टिश्यूच्या फर्स्ट पेजला तुम्हाला इथं त्यांचं सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे की ज्याने या हिस्टॉलॉजीला इंट्रोड्यूस केलं आणि याच्याचमुळे आपण ॲनिमल टिश्यूचा स्टडी करू शकलो. दॅट्स वाय ही वॉज कॉल्ड ॲज फादर ऑफ हिस्टॉलॉजी. ओके, इट इज क्लिअर. सो the tissues are mainly of 4 types. ओके, in the animal body. म्हणजे ॲनिमलच्या बॉडीमध्ये मेजरली 4 प्रकारचे टिश्यू असतात आणि आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये ते बघितलेलं आहे. ते कुठले आहेत? इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. ओके, आणि ह्या 4 प्रकारच्या टिश्यूपासून आपली संपूर्ण बॉडी बनलेली आहे. ओके, रिमेंबर दॅट स्टुडंट, आपल्या बॉडीमध्ये ह्या 4 प्रकारचेच टिश्यू आहेत. इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. आणि हे सगळे जे टिश्यू आहेत ते वेगवेगळे फंक्शनिंग करतात. यांचं सगळ्यांचं फंक्शन वेगळंच आहे. ओके, सो 1 बाय 1 आपण 4ही टिश्यूचा स्टडी करणार आहे. सो फर्स्ट टिश्यू इज कॉल्ड ॲज इपिथेलियल टिश्यू. ओके, इपिथेलियल टिश्यू, दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ टिश्यू प्रेझेंट इन द ॲनिमल्स बॉडी. आता इपिथेलियल टिश्यूसाठी आपण एक चार्ट तयार केला होता. ओके, तुमच्या स्क्रीनवर आत्तासुद्धा तो चार्ट आहे. इपिथेलियल टिश्यू is divided into 2 types, that is simple epithelium tissue and compound epithelial tissue. Okay,
म्हणजे इपिथेलियल टिश्यूचे मेन 2 प्रकार कुठले आहेत? सिंपल इपिथेलियल टिश्यू आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता त्याच्यानंतर सिंपल इपिथेलियल टिश्यूमध्ये 7 प्रकार आहेत. ओके, ते पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं होतं. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू, कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू, सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू, ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू, सेन्सरी इपिथेलियल टिश्यू अँड जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. हे 7 आहेत सिंपल इपिथेलियल टिश्यूचे प्रकार. And on the another side, there is a second type of epithelial tissue that is called as compound epithelial tissue. And it is of 2 types: stratified compound epithelial tissue and transitional epithelial compound tissue. Compound epithelial tissue. तर हा चार्ट आता आपण पहिल्यांदा बघणार आहे. ओके, so epithelial tissue, what is its characteristic feature? epithelial टिश्यूचं characteristic feature काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. ओके, a covering on inner and outer surface of the body and the organs is called as epithelial tissue. बघा, तुम्हाला इथं लोकेशन सांगितलेलं आहे की इपिथेलियल टिश्यू कुठं प्रेझेंट असतात. बॉडी आणि ऑर्गन्सच्या इनर आणि आउटर कवरिंगला इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. बघा किती सिंपल आहे. इपिथेलियल टिश्यू कुठं असणार आहेत? तर ऑर्गन असू दे किंवा मग बॉडी असू दे, या बॉडी किंवा ऑर्गनच्या इनर आणि आउटर सरफेसच्या कवरिंगला इपिथेलियल टिश्यू म्हणतात किंवा प्रेझेंट असतात. ओके, दोन्ही म्हणू शकते आपण. द इपिथेलियल टिश्यूज आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स विथ इंटरसेल्युलर मॅट्रिक्स. बघा, आता हे इपिथेलियल टिश्यू आहेत, हे एकदम कॉम्पॅक्टली अरेंज आहेत. कॉम्पॅक्टली अरेंज म्हणजे आपण काय म्हणतो की पूर्णपणे दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं गॅप दिसणार नाही तुम्हाला. ओके, कॉम्पॅक्टली अरेंज झालेले असणार आहेत. तर अशा प्रकारे हे इपिथेलियल टिश्यू कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात आणि त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर मॅट्रिक्स प्रेझेंट असतो. ओके, ऑल दी सेल्स आर एम्बेडेड इन द बेसमेंट मेम्ब्रेन ऑन विच ऑल द सेल्स रेस्ट. ओके, आता एक गोष्ट आहे की तुम्ही आता पुढं आपण ज्यावेळी टाईप्स बघणार आहे त्यावेळी तुम्हाला इपिथेलियल टिश्यूमध्ये प्रत्येक टाईपमध्ये तुम्हाला बेसमेंट मेम्ब्रेन डायग्रॅममध्ये दिसणारच आहे. कारण हे जे इपिथेलियल टिश्यू आहेत ते ह्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती एम्बेडेड असतात. एम्बेडेड म्हणजे काय की त्याच्याशी कनेक्टेड असतात, त्याच्यामध्ये रुतलेले असतात. ते त्याचा सपोर्ट घेतात. ॲज अ सपोर्ट सिस्टीम ते बेसमेंट मेम्ब्रेनला वापरतात आणि ते आपण पुढे बघणारच आहे. पण हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे इपिथेलियल टिश्यूचं. ओके, द इपिथेलियल टिश्यूज, आता याचं शेप बघूया किंवा याचं डायमेन्शन्स बघूया. ओके, द इपिथेलियल टिश्यूज आर मोस्टली पॉलिगोनल, क्युबॉइडल और कॉल्युमिनर इन शेप. बघा, आता हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की त्याचा शेप कसा असतो. आता हे इपिथेलियल टिश्यूमध्ये व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. एकतर ते क्युबॉइडल असू शकतील, क्यूब लाईक, कॉल्युमिनर असू शकतील, कॉलम लाईक, किंवा मग पॉलिगोनल असू शकतील. ओके, म्हणजे व्हरायटीज आहेत कारण याच्यामध्ये खूप टाईप्स असणार आहेत पुढे, त्यामुळे हे शेप याच्यामध्ये दिसून येऊ शकतो. A single nucleus is present at the central or basal region. आता याचा बघा की प्रत्येक सेलच्या इपिथेलियल सेलच्या सेंटरला किंवा बेसला तुम्हाला न्यूक्लियस, सिंगल न्यूक्लियस बघायला मिळेल. हे सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. आणि आता आपण बघूया की फंक्शन काय आहे. फंक्शन काय करतं इपिथेलियल टिश्यू. इट इज हॅव्हिंग अ गुड कॅपॅसिटी ऑफ रिजनरेशन. हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे की यांच्याकडे रिजनरेशनची कॅपॅसिटी आहे. ओके,
याच्यानंतर इट इज प्रोटेक्टिव्ह, ॲब्सॉर्टिव्ह, ट्रान्सपोर्टिव्ह, फिल्ट्रेशन अँड सिक्रीशन. ओके, आता यांचे फंक्शन बघा, काय काय किती महत्त्वाचे फंक्शन करतं बघा. एक तर हे प्रोटेक्टिव्ह आहे, ऑब्वियसली कवर करतं म्हटल्यानंतर. देन ॲब्सॉर्टिव्ह आहे, ॲब्सॉर्प्शन करू शकतं. ट्रान्सपोर्टिव्ह आहे, ट्रान्सपोर्ट करू शकतं मटेरियल. त्यानंतर फिल्ट्रेशन, ओके, दॅट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट फंक्शन. अँड देन इट इज सेक्रेटरी इन फंक्शन, म्हणजे सिक्रिशनसुद्धा हे करतं. बघा किती व्हरायटी आहेत एपिथेलियल टिश्यूमध्ये. देन दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ओनली इपिथेलियल टिश्यू. जर तुम्हाला इपिथेलियल टिश्यूवर क्वेश्चन विचारला तर पहिल्यांदा फक्त विचारलं की गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ इपिथेलियल टिश्यू, तर तुम्ही हे सगळे कॅरेक्टर्स तिथे इंट्रोड्यूस केले पाहिजे. आता याच्याही पुढे जाऊन इपिथेलियल सेल्स आर मेनली क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, जसं मी त्या टेबलमध्ये सांगितल्याप्रमाणे. वन इज द सिम्पल इपिथेलियल टिश्यू अँड सेकंड वन इज द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता या दोन्हींच्या मध्ये तुम्हाला एक सिम्पल डिफरन्स सांगायचा झाला तर सिम्पल इपिथेलियल टिश्यू हे सिंगल लेयर्स ऑफ सेल्सपासून बनलेलं आहे. म्हणजे सेल्सच्या एका सिंगल लेअरमध्ये जर कुठला इपिथेलियल टिश्यूचा लेअर बनलेला असेल तर त्याला सिम्पल इपिथेलियल टिश्यू असे म्हणतात. आणि दुसरा जो आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, 2 किंवा जास्त लेयर ऑफ सेल्सपासून जर टिश्यू बनलेला असेल तर त्याला कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू किंवा कंपाऊंड इपिथेलियम असे म्हणतात. बघा, हा एक सिम्पल डिफरन्स तुम्हाला मी सांगितलेला आहे सिम्पल आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूमध्ये. आता या दोन्हीला आपण सेपरेटली बघूया. त्यातला फर्स्ट आहे सिम्पल इपिथेलियम किंवा सिम्पल इपिथेलियल टिश्यू. आता मी काय सांगितलं की सिम्पल इपिथेलियम हा सिंगल लेयर ऑफ प्रोटेक्टिव्ह सेल्सपासून बनलेला आहे. द सिम्पल इपिथेलियम इज अ सिंगल लेयर ऑफ प्रोटेक्टिव्ह सेल्स. ओके, अँड these simple epitheliums are divided into 7 subtypes. बघा, आपण ह्या टेबलच्या प्रत्येक पार्टमध्ये जातोय परत. आता 7 कुठले आहेत, 1 बाय 1 तुम्हाला इथं सांगतो. आता स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू, कॉल्युमनर इपिथेलियल टिश्यू, सिलिएटेड इपिथेलियम टिश्यू, ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू आणि सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. अँड 7th वन इज जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. तर हे 7 प्रकारचे टिश्यू आपल्याला इथं बघायला मिळतात. ते आपण 1 बाय 1 आता बघणार आहोत. द फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. ओके, सिम्पल इपिथेलियममधला पहिला पार्ट आहे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. आता आपण काय बघणार आहे बघा या प्रत्येक टिश्यूमध्ये. एक तर त्यांचं शेप, स्ट्रक्चर अँड शेप, त्याच्यानंतर त्याचं न्यूक्लियस कुठं प्रेझेंट आहे किंवा न्यूक्लियस कुठल्या रिजनला प्रेझेंट आहे, आणि या सेल्सचं लोकेशन आणि फंक्शन, या 4-5 गोष्टी मेजरली आपण प्रत्येक टिश्यूमध्ये बघणार आहे. ओके, सो हे तुमच्या लक्षात असो. So there is one diagram of squamous epithelial tissue. You can see the diagram. There is a nucleus present. Okay. Then basement membrane is always there in the epithelial tissue. तुमच्या कुठल्याही डायग्राममध्ये जर बघितला आता इथून पुढच्या इपिथेलियल टिश्यूच्या तर तुम्हाला तिथं बेसमेंट मेम्ब्रेन दिसणार आहे. ओके, सो स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूची ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसमेंट मेम्ब्रेन दिसेल, न्यूक्लियस दिसेल अँड अपायकल सरफेक्स दिसेल. ओके, सो व्हॉट इज स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू? The cells of this tissue are flat, thin, polygonal with serrated margin. बघा, यांचं इथं स्ट्रक्चर किंवा शेप सांगितलेला आहे. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूचं कॅरेक्टरिस्टिक फीचर कसं ओळखू शकता तर दीज आर फ्लॅट, थिन अँड पॉलिगोनल सेल्स विथ सिरेटेड मार्जिन. हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता यांचे शेप कुठला आहे तर फ्लॅट सेल्स. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूज आर फ्लॅट, थिन अँड पॉलिगोनल.
These cells are tightly connected with each other like that of the tiles of footpath. बघा तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये की दोन्ही सगळ्या सेल्सच्या मध्ये तुम्हाला कुठेही गॅप दिसणार नाही. दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड विथ इच अदर. आणि काय सांगितलं आहे, टाईल्स ऑफ फुटपाथ. जसं फुटपाथवरती तुम्हाला बघितलं, तुम्ही आता बघताय की रस्त्याच्या कडेला आपल्याला टाईल्स फुटपाथवरती लावलेले बघायला मिळतात. ते कसे कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत, एकदम कॉम्पॅक्टली अरेंज. अशा प्रकारे हे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू तुम्हाला बघायला मिळतात. बघा कॅरेक्टरिस्टिक फीचर मी तुम्हाला सांगतोय. दीज आर फ्लॅट, थिन, पॉलिगोनल अँड टाईटली कनेक्टेड विथ इच अदर लाईक दॅट ऑफ दी टाईल्स ऑफ फुटपाथ. In these cells, nucleus is present at the central region. तुम्ही डायग्राममध्ये सुद्धा बघू शकताय, प्रत्येक सेलच्या सेंटर रिजनला तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय. ओके, आपण स्ट्रक्चर बघितलं, आपण त्यांचं कनेक्शन कसं आहे बघितलं, त्याच्यानंतर आपण न्यूक्लियस प्रेझेंट आहे का आणि आहे तर कुठं आहे. न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि तो सेंट्रल रिजनमध्ये आहे. ओके, मग हे सेल्स तुम्हाला कुठे दिसतात, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू हे टिश्यू कुठे दिसतात. द स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूज आर प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ ब्लड वेसल्स, अल्विओलाय, सीलोम एक्सेट्रा. बघा आता हे स्क्वॅमल इपिथेलियल टिश्यू मेजरली कुठे दिसतात, तर इनर लाइनिंग ऑफ ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्सच्या आतली जी लाइनिंग आहे, आतली जिथं कॅव्हिटी प्रेझेंट असणार आहे, त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू बघायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त अल्विओलायच्या इनर साईडमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतील स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. आणि सिलोममध्ये सुद्धा तुम्हाला, जो की डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे, तिथं तुम्हाला बघा ब्लड वेसल्स आर द पार्ट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम, अल्विओलाय इज द पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम अँड सिलोम इज द पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. या तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीममध्ये तुम्हाला स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू बघायला मिळेल. अँड द फंक्शन ऑफ द स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, आता फंक्शन काय आहे बघा यांचं. द फंक्शन ऑफ दीज स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आर प्रोटेक्शन, ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन, फिल्ट्रेशन अँड सिक्रीशन. ओके, आता इथं तुम्ही बघू शकता हे फंक्शन त्यांच्या लोकेशनवरून तुम्ही फंक्शन सांगू शकता. आता ब्लड वेसल्स असू देत, अल्विओलाय असू देत किंवा सिलोम असू देत, प्रोटेक्शन तर इथं मस्ट आहे, हे प्रायोरिटी फंक्शन आहे. देन ॲब्सॉर्प्शन, अल्विओलायमध्ये किंवा ब्लड वेसल्समध्ये ॲब्सॉर्प्शन तुम्हाला बघायला मिळेल, चालेल. देन ट्रान्सपोर्टेशन, ब्लड वेसल्समध्ये 100% होणार आहे ट्रान्सपोर्टेशन. अल्विओलायमध्ये सुद्धा गॅसेस ट्रान्सपोर्टेशन होतं. Then filtration is must be there in the blood vessels also, filtration is there. And secretion, सिलोम मध्ये जे काही वेस्ट मटेरियल असणार आहे, वेस्ट प्रोडक्ट असणार आहे, ते एक्सिक्रीट केले जातात. तर हे सगळं फंक्शन इथं केलं जातं स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूमध्ये. तर एवढं आपल्याला प्रत्येक टिश्यूमध्ये बघायचं आहे, त्याचे स्ट्रक्चर, त्याचे कनेक्शन्स, त्याचा न्यूक्लियस असेल आणि असेल तर रिजन, त्याच्यानंतर या सेल्सची पोझिशन आणि त्यांचं फंक्शन. अशाच प्रकारचा दुसऱ्या प्रकारचा इपिथेलियल टिश्यू आहे, दॅट इज कॉल्ड ॲज क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. आता बघा नावावरूनच तुम्ही सांगू शकताय हा इपिथेलियल टिश्यू आहे, पण तो क्युबॉइडल आहे. आता स्क्वॅमस म्हणजे फ्लॅट होता, आता क्युबॉइडल म्हणजे कसं असणार आहे, तुम्ही इथं डायग्राम दिलेला आहे स्क्रीनवर, त्याच्यावरून बघू शकताय की क्यूब लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं. बघा तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकताय नावावरून सुद्धा कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, आणि डायग्राम तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर. क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू कसे असणार आहेत, कॉम्पॅक्टली अरेंज्ड क्यूब लाईक सेल्स तिथं प्रेझेंट असणार आहेत. आता पहिल्यांदाच बघूया, डायग्राम तर तुमच्या समोर आहे. द सेल्स आर क्युबॉइडल इन शेप. बघा पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर तुमच्या नावातच आहे. क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूचे जे सेल्स आहेत ते क्युबॉइडल असतात शेपमध्ये. याला तुम्हाला लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, नावामध्येच तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आता यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, तर आहे, डायग्राममध्ये तुम्हाला दिसते. मग पोझिशन कुठं आहे, तर बरोबर सेंटरला रिजन आहे, आणि ते स्पेरिकल न्यूक्लियस आहेत. बघा पहिला स्क्वॅमसमध्ये बघितलं असाल तर ते स्पेरिकल नव्हते न्यूक्लियस,
पण इथं तुम्हाला सेंटरला न्यूक्लियस आहेत आणि ते स्पेरिकल आहेत इन द शेप. 2 पॉईंट इथं आपल्याला झालेले आहेत, स्ट्रक्चर आणि न्यूक्लियसची पोझिशन. आता हे सेल्स कुठं प्रेझेंट असतात, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू कुठं प्रेझेंट असतात बघा. दिस टाईप ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन लायनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट. बघा मी काय सांगतोय, लायनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट, सलायव्हरी डक्ट, प्रॉक्झिमल अँड डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स ऑफ दी नेफ्रॉन. बघा इम्पॉर्टंट ठिकाणी हे इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहेत, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूसुद्धा. लायनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट, सलायव्हरी डक्ट, आता हे 2 डक्ट झाले. आणि तिसरा आहे प्रॉक्झिमल अँड डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये सुद्धा तुम्हाला क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू बघायला मिळतील. बघा आता यांच्या पोझिशनवरून कुठं प्रेझेंट आहेत यावरून त्याचं फंक्शन आपल्याला सांगता येईल. द फंक्शन ऑफ दीज सेल्स आर नथिंग बट ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन. तुम्ही बघू शकताय डक्ट्समध्ये काय होतं, एकतर ॲब्सॉर्प्शन होतं किंवा सिक्रेशन, मोस्टली सिक्रेशन होतं. आणि प्रॉक्झिमल आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये दोन्हीसुद्धा ॲब्सॉर्प्शनसुद्धा होतं आणि सिक्रेशनसुद्धा होतं. बरोबर आहे. बघा तुम्ही इथं जर तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तर त्याच्यावरून तुम्ही कॅरेक्टरिस्टिक फीचर तयार करू शकताय. या क्युबॉइडल सेल्सची इपिथेलियल टिश्यूची पोझिशन कुठं होती, लायनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट, सलायव्हरी डक्ट, प्रॉक्झिमल अँड डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल. मग फंक्शन काय असणार आहे, ॲब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. तर हे 2 प्रकारचे टिश्यू, सिम्पल इपिथेलियल टिश्यू आपण बघितलेले आहेत. In the next lecture we are going to see the remaining types of the simple epithelial tissue. Okay, thank you.